नमस्कार. TETसाठी सराव प्रश्नांचा सराव आपल्याला आज या ठिकाणी करायचा आहे. यासाठी आपण घटक घेतलेला आहे इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 या पूर्ण पाठ्यपुस्तकावर आधारित या ठिकाणी परिसर अभ्यास भाग 2 या व्हिडिओ अंतर्गत 56 प्रश्नांचा सराव आपण करणार आहोत. यापूर्वीच्या 5वी परिसर अभ्यास भाग 1 मध्ये आपण जवळपास 55 प्रश्नांचा सराव केलेला आहे. आज आपण भाग 2 56 प्रश्नोत्तरांचा सराव पाहणार आहोत. ओके, चला. प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. बघा काय आहे. पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी अवकाश प्रक्षेपण तंत्र खालीलपैकी कोणत्या वैज्ञानिक तत्वावर मात करणे आवश्यक असते? तर बघा, एखादी वस्तू अवकाशात पाठवायची असेल तर आपण अवकाश प्रक्षेपण तंत्र करतो. तर पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे त्या बलाच्या विरोधात जाऊन आपल्याला कार्य करावं लागतं. म्हणजेच आपण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल या वैज्ञानिक तत्वावर मात करून आपण अवकाश प्रक्षेपण करत असतो. ओके, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल. प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी आहे. जीवावरण या संकल्पनेबाबत खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. विधान 1. शिलावरण, जलावरण आणि वातावरण यामध्ये जेथे सजीव आढळतात त्या भागास जीवावरण असे म्हणतात. जीवावरणात केवळ सूक्ष्मजीव व प्राण्यांचा समावेश होतो, वनस्पतींचा नाही. तर तुम्हाला या स्पष्टीकरणावरून सहज समजलं असेल की शिलावरण, जलावरण, वातावरण तिन्ही ठिकाणी सजीव आढळतात त्यास जीवावरण म्हणतात. हे वाक्य बरोबर आहे. पण जीवावरणात केवळ सूक्ष्मजीव आणि प्राण्यांचा समावेश तो वनस्पती नाही, हे विधान चुकीचं आहे. म्हणजेच या ठिकाणी केवळ विधान 1 बरोबर आहे. हा पर्याय बरोबर येणार आहे. ओके, चला पुढील प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 3. एका शिक्षकाला भूगोलाच्या तासाला पर्वताचा उंच संकल्पना आणि उतार ही संकल्पना कागदावरील नकाशावर शिकवायची आहे. तर कोणत्या पद्धतीचा वापर करणे सर्वाधिक योग्य ठरेल? जर एखाद्या शिक्षकाला कागदावर पर्वताचा उंच संकल्पना आणि नकाशा दाखवायचा असेल तर समोच्च रेषा पद्धतीचा वापर करावा लागेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 4. बघा प्रश्न काय आहे. बघा, अजितच्या घरासमोर बांधकाम सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आवाज होतो, धूळ पसरते. या समस्येवर शांततेच्या नागरी मार्गाने तोडगा काढण्यासाठी अजितने काय करावे? घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे, चूक. कामगाराशी भांडण करून बांधकाम थांबवावे, चूक. बांधकाम सुरू असेपर्यंत दारे खिडक्या पूर्ण बंद ठेवावीत, चूक. तर त्याचं बरोबर उत्तर येतं की स्थानिक प्रशासनाकडे म्हणजेच महानगरपालिका, पोलीस यांच्याकडे तक्रार करावी. ओके, प्रश्न क्रमांक 5. कुपोषण आणि शारीरिक वाढ यावर आधारित आहे. एका 5वीच्या विद्यार्थ्याची शारीरिक वाढ खुंटली आहे आणि त्याला खेळताना किंवा अभ्यास करताना सतत थकवा जाणवतो. त्याच्या आहाराचे मूल्यमापन केल्यास खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाची आहारात प्रामुख्याने कमतरता असण्याची शक्यता आहे? बघा, 5वीचा विद्यार्थी आहे, शारीरिक वाढ खुंटलेली आहे. जेव्हा वाढ खुंटते तेव्हा वाढीसाठी आवश्यक कोणते घटक असतात? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, कर्बोदके आणि प्रथिने. कोणतं आहे? कर्बोदके आणि प्रथिने. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 6.
सोबत दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून अन्नपचन प्रक्रियेत ए बी सी या अवयवांचा योग्य क्रम लावा. ए म्हणजे इथं अन्ननलिका दिलेली आहे, इथं बघा बी आणि सी यांचा योग्य क्रम तुम्हाला लावायचा आहे. इथं जठर आहे आणि इथं मोठे आतडे. तर बघा योग्य क्रम काय आहे, बरोबर आहे, ए बी सी योग्य क्रम असणार आहे. म्हणजेच अन्ननलिका, मग जठर आणि मग मोठे आतडे. ओके, अशा पद्धतीने योग्य क्रम असणार आहे. नेक्स्ट, खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा. विधान 1, सध्या हवेतील कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्याला कारण दिलेलं आहे, वाढत्या लोकसंख्येच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत आहे आणि वाहने कारखान्यांमधील इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड सोडत आहेत. तर बघा ए आणि आर हे दोन्ही वाक्य सत्य आहेत. हे पण सत्य आहे, हे पण सत्य आहे. आणि हे कार्बन डायऑक्साईड वाढण्याचं जे प्रमाण आहे त्याचं योग्य कारण आरमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच ए आणि आर दोन्ही वाक्य सत्य आहे. आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. हे या प्रश्नाचं उत्तर येईल. ओके, चलो प्रश्न क्रमांक 8. वर्गात पाण्याचे शुद्धीकरण हा प्रयोग करण्यासाठी एका उलट्या कापलेल्या प्लास्टिकच्या बाटलीत गाळणयंत्र तयार करायचे आहे. यात सर्वात वरून खाली पाणी ओतण्याच्या दिशेने थराचा योग्य क्रम कोणता? तर आपल्याला माहिती की पाणी शुद्धीकरणाची ही एक पद्धत आहे आणि हे प्रयोग करत असताना वरून खाली म्हटले त्याने, मध्ये योग्य थराचा क्रम कोणता असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा या ठिकाणी कसं असतं, सुरुवातीला कोळशाची पूड, मग त्यानंतर बारीक वाळू आणि त्यानंतर जाड वाळू असा क्रम असणार आहे. ओके, म्हणजे सर्वात वर कोळशाची पूड घातली जाईल आणि त्यानंतर बारीक वाळू आणि त्यानंतर जाड वाळू, म्हणजे कोळशाची पूड, बारीक वाळू, जाड वाळू असा त्याचा क्रम असेल. नेक्स्ट बघा प्रश्न 9. हवामान आणि निवारा यांच्या अचूक जोड्या जुळवणाऱ्या पर्यायाची निवड करा. हवामान आणि निवारा यांच्या अचूक जोड्या लावायच्या आहेत. मग अति पावसाचा प्रदेश आणि थंड बर्फाळ प्रदेश. मग अति पावसाच्या प्रदेशामधील घरे कशी असतात? उतरत्या छपराची. आणि थंड आणि बर्फाळ प्रदेशातील घरे कशी असतात? जाड भिंती आणि दगडांची घरे असतात. म्हणजेच 1चं उत्तर ब आहे आणि 2चं उत्तर अ आहे. पर्याय बी हे उत्तर बरोबर येणार आहे. ओके, चला पुढे प्रश्न क्रमांक 10. निसर्गातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सजीव अन्नाचा साठा करतात. या संदर्भात चुकीची जोडी ओळखा. तर बघा पर्यावरणातील निसर्गातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अन्नाचा जो साठा करतात, चुकीची जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे. चुकीची जोडी कोणती आहे बघा. बघा वाघ मारलेल्या शिकारीचा महिनाभर संचय करतो, ही जोडी चुकीची आहे. ओके, ही जोडी चुकीची आहे. बघा मुंग्या कीटक किंवा अन्नाचा संचय करतात, बरोबर आहे. मधमाशा मकरंद गोळा करतात, बरोबर आहे. खार वृक्षांच्या बिया गोळा करते, बरोबर आहे. पण वाघ मारलेल्या शिकारीचा महिनाभर संचय करतो, ही जोडी चुकीची आहे. ओके, प्रश्न क्रमांक 11. हिवताप, मलेरिया यासारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार डासांमार्फत होतो. हा रोग प्रसार कायमस्वरूपी रोखण्यासाठी खालीलपैकी कोणता उपाय सर्वाधिक योग्य आहे? तर बघा या ठिकाणी बरोबर उत्तर येणार आहे पर्याय बी.
परिसरातील साचलेले पाणी आणि डबकी नष्ट करून डासाची पैदास रोखणे. डासांची पैदास रोखली तर आपोआपच हिवताप आणि मलेरिया यासारख्या संसर्गजन्य रोगांवर आपण रोखू शकतो. हिवताप या रोगांना आपण रोखू शकतो. ओके. चला प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत म्हटले आहे, मिळोनी करावी ग्रामसफाई. एक शिक्षक म्हणून श्रमाची प्रतिष्ठा आणि समानता हे मूल्य विद्यार्थ्यामध्ये रुजवण्यासाठी तुम्ही कोणती कृती कराल? तर बघा या ठिकाणी योग्य उत्तर येईल पर्याय सी. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र मिळून दर आठवड्याला शाळा व परिसर स्वच्छ करणे. ओके. प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मानवी श्वसन संस्थेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. हवेतील अशुद्धी रोखण्यासाठी जठरातील पाचक रस मदत करतात. याचा श्वसन संस्थेशी कोणताही संबंध येणार नाही पाचक रसाचा, त्यामुळं चुकीचं विधान असणार आहे पर्याय सी. हवेतील अशुद्धी रोखण्यासाठी जठर रसातील पाचक रसां मदत करतात, हे चुकीचं विधान आहे. ओके. आता आपण 13 प्रश्न उत्तर पाहिलेले आहेत. त्यातील नेक्स्ट आता स्लाईडवर प्रश्न बघूयात. इथं क्रमांक नाही दिलं. पहिल्या स्लाईडवर आपण 13 प्रश्न पाहिले. आता दुसऱ्या स्लाईडवर सुद्धा 13 प्रश्न आहेत. ओके. चला बघूयात. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणाऱ्या कालावधीला काय म्हणतात? तर पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणाऱ्या कालावधीला काय म्हणतात? त्याचं बरोबर उत्तर आहे वर्ष. म्हणजेच पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी एक वर्ष म्हणजेच 365 ते 366 दिवस लागतात. ओके. त्यानंतर प्रश्न दुसरा. पृथ्वीवर दिन रात्र चक्राचे मुख्य कारण खालीलपैकी कोणते आहे? तर बघा पृथ्वीवर जे दिन रात्र घडून येतात त्या दिन रात्र चक्राचं प्रमुख कारण आहे पृथ्वीचे परिवलन, म्हणजेच पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला परिवलन म्हणतात. या परिवलनामुळेच दिन आणि रात्र चक्र सुरू असतात. तर पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला 24 तास लागत असतात. ओके. चला पुढील प्रश्न. दूरदर्शनवरील थेट कार्यक्रम आणि मोबाईल संदेशवहनासाठी भारतात कोणत्या कृत्रिम उपग्रह प्रणालीचा वापर केला जातो? तर बघा आपण जे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण पाहतो, मोबाईलवर संदेशवहन करतो, त्यासाठी इनसॅट नावाचे कृत्रिम उपग्रह प्रणाली कार्यरत असते आणि इनसॅट या कृत्रिम उपग्रह प्रणालीद्वारेच आपल्याला दूरदर्शनवरील थेट कार्यक्रम आणि मोबाईल संदेशवहन शक्य झालेलं आहे. ओके. नेक्स्ट. नाक, श्वसननलिका, श्वासपटल यासोबत खालीलपैकी कोणता अवयव मिळून श्वसन संस्था बनते? तर श्वसन संस्थेतील इंद्रिय या ठिकाणी विचारलेले आहेत. नाक, श्वासनलिका आणि श्वासपटल यासोबत. जठर अन्ननलिकेत येणार नाही. त्यानंतर बघा लहानातडे येणार नाही, हृदय येणार नाही, तर काय येणार आहे? फुफ्फुसे. तर नाक, श्वासनलिका, श्वासपटल आणि फुफ्फुसे मिळून श्वसन संस्था कार्यरत असते. ओके. 5वा प्रश्न या स्लाईडमधला या ठिकाणी आहे. वाहत्या वाऱ्यांमुळे पवनचक्कीची पाती फिरतात. या प्रक्रियेतील वाऱ्यातील कोणत्या ऊर्जेचा वापर होतो? तर आपण पाहिलेलं आहे की वाहत्या वाऱ्यामुळे पवनचक्की फिरतात आणि त्या पवनचक्कीच्या पात्यांना गती निर्माण होते आणि त्या गतीतून गतिज ऊर्जा निर्माण होते, म्हणजेच वाऱ्यातील गतिज ऊर्जेचा आपण वापर करतो. ओके. प्रश्न क्रमांक 6 आपल्यासमोर आहे. डेंग्यू, मलेरिया म्हणजेच हिवताप यासारख्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता? तर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे डासांची पैदास रोखणे. तर डासांमुळेच डेंग्यू, मलेरिया
मलेरियालाच आपण हिवतापणतो यासारख्या रोगांचा प्रसार होत असतो. त्यामुळे त्यावर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे डासांची पैदास रोखणे. ओके. प्रश्न 7वा या ठिकाणी आहे, तुम्ही आकाशात एक चेंडू जोरात वर फेकला, तो काही वेळाने परत जमिनीवरच येऊन पडतो. या घटनेत कोणता वैज्ञानिक नियम लागू होतो? तर बघा, प्रत्येक आकाशात भिरकावलेली वस्तू पुन्हा पृथ्वीकडे खेचली जाते. यासाठी पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते, म्हणून गुरुत्वाकर्षण बल हे पर्याय उत्तर येतं. पुढे बघा, प्रश्न क्रमांक जवळपास 7वा चालू आहे. पावसाळ्याच्या दिवसात तुमच्या घरी नळाला गढूळ पाणी आले. हे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी तुम्ही कोणता घरगुती उपाय कराल? कोणता? बघा, पाण्यात मीठ टाकाल, चूक. पाण्यात साखर टाकाल, चूक. पाणी तसेच फ्रीजमध्ये ठेवाल, चूक. तर पाण्यात तुरटी फिरवणे हा योग्य पर्याय होईल. ओके. 8वा प्रश्न होता हा. प्रश्न क्रमांक 9वा, तुमच्या परिसरात रात्री 11 वाजता एका कार्यक्रमात मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावला आहे. या कृतीमुळे कोणत्या नियमाचे थेट उल्लंघन होते? तर बघा, ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि सार्वजनिक शांततेच्या नियमाचं उल्लंघन होतं, म्हणून पर्याय बी हे त्याचं बरोबर उत्तर येणार आहे. पृथ्वीवरील जलचक्र वॉटर सायकल अखंडपणे चालू राहण्यासाठी खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक प्रक्रिया योग्य क्रमाने घडणे आवश्यक आहे? तर जे जलचक्र आपण ज्याला म्हणतो ते घडण्यासाठी कोणती क्रिया घडणं आवश्यक आहे? तर बघा, याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक ए. प्रथम बाष्पीभवन होते, त्यानंतर संघनन आणि त्यानंतर पर्जन्य. अशा पद्धतीने ही क्रिया घडत असते. प्रश्न क्रमांक 11वा, नकाशा वाचनाच्या आधारे क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालील राज्यांचा योग्य उतरता क्रम लावा. म्हणजेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य, मग त्यानंतर थोडेसे छोटे आणि सर्वात छोटे, असं 3 राज्यांचा आपल्याला क्रम लावायचा आहे. तर आपल्याला माहीत आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणतं आहे? तर राजस्थान आहे. मग 2 नंबरला 1 असलेले हे पर्याय तर आपले आऊट झाले. इथं पण 1 नंबरला 2 आहे, इथं पण 2 आहे. त्यानंतर बघा, जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक येतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने, हेही आपल्याला माहीत आहे. म्हणजे 1 3 नंबरला आणि 2 नंबरला येतं मध्य प्रदेश. म्हणजेच बघा, उतरत्या क्रमाने सर्वात मोठे राज्य राजस्थान, सर्वात मोठे राज्य राजस्थान, 2 नंबरला आहे मध्य प्रदेश आणि 3 नंबरला आहे महाराष्ट्र. त्यामुळे 2 3 1 हा पर्याय बरोबर आहे. ओके. पुढील प्रश्न, एका शेतकऱ्याच्या शेताची सुपीकता खूप कमी होऊन जमीन क्षारपड झाली आहे. यामागील मुख्य संभाव्य कारणे कोणती असू शकतात? बघा, अ. सेंद्रिय खताचा वापर, ब. रासायनिक खताचा अतिवापर, सी. पाण्याचा अतिवापर. क्षारपड जमीन झालेली आहे, त्यासाठी महत्त्वाची कारणं असतात रासायनिक खताचा वापर आणि पाण्याचा अतिवापर. ब आणि क म्हणजे सी पर्याय बरोबर आहे. ओके. या स्लाइडमधील 13वा शेवटचा प्रश्न आपल्या समोर आहे. एका मुलाची शारीरिक वाढ खुंटली आहे आणि त्याला सतत थकवा जाणवतो. आहारात कोणत्या अन्नघटकाची कमतरता असू शकते? तर ज्याची वाढ खुंटली आहे आणि त्याला सतत थकवा जाणवतो, त्याच्या अन्नघटकामध्ये प्रथिन आणि कर्बोदकेची कमतरता असू शकते. प्रथिने आणि कर्बोदकाची कमतरता असू शकते. ओके. आता आपण 13 आणि 13 26 प्रश्न पाहिलेले आहेत. आता पुढील स्लाइडवर आपण आणखी 13 प्रश्न पाहणार आहोत. आज आपण एकूण 56 प्रश्न पाहणार आहोत. बघा, 26 म्हणजे 27वा प्रश्न आहे आणि या स्लाइडमधला पहिला.
मंगलयान MOM मार्स ऑर्बिट मिशन हा भारताचा महत्त्वाचा उपक्रम मंगळ ग्रहाच्या दिशेने कोणत्या तारखेला झेपावला? कोणत्या तारखेला झेपावला? तर याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी 5 नोव्हेंबर 2013. 5 नोव्हेंबर 2013ला मंगलयान म्हणजेच MOM मार्स ऑर्बिट मिशन हा भारताचा महत्त्वाचा उपग्रह मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावला. कधी? तर 5 नोव्हेंबर 2013 ही तारीख लक्षात ठेवा. ओके. या स्लाइडमधला दुसरा प्रश्न म्हणजेच 28वा प्रश्न आपण बघूयात. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29 दिवसाचा का असतो? लीप वर्षात आपण म्हणतो की लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस जादा येतो, म्हणजेच 28 ऐवजी 29 दिवसाचा फेब्रुवारी महिना असतो. असं का होतं? तर याचं कारण आहे पर्याय क्रमांक सी. तर बघा, पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणातील उरलेले दरवर्षी 6 तास उरत असतात. बघा, पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरत असते तेव्हा आपण म्हणतो 365 दिवस लागतात. तर 365 दिवस 6 तास लागत असतात आणि दरवर्षी 6 तास म्हणजे दर 4 वर्षांनी 6 म्हणजे पहिल्या वर्षीचे 6, दुसऱ्या वर्षीचे 6, तिसऱ्या वर्षीचे 6 तास आणि चौथ्या वर्षीचे 6 म्हणजे 24 तास एक्स्ट्रा होतात. मग ते 24 तास दर 4 वर्षांनी काय होतात? 24 तास म्हणजेच एक दिवस जादा येतो आणि तो एक दिवस फेब्रुवारी महिन्यात 29 दिवसाचा असतो आणि लीप वर्षामध्ये वर्षातले एकूण दिवस 366 दिवस असतात. ओके. नेक्स्ट या स्लाइडमधील तिसरा प्रश्न बघूया आपण. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या चंद्राच्या 15 दिवसाच्या पंधरवड्याला काय म्हणतात? बघा, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत मी मागे सुद्धा तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत म्हणजे चंद्राचा प्रकाशित भाग हळूहळू वाढायला लागतो आणि पौर्णिमेला पूर्ण प्रकाशित भाग दिसतो. म्हणजेच प्रकाशित भाग जास्त दिसल्यामुळे या 15 दिवसाच्या कालावधीला शुक्ल पक्ष असे म्हणतात. या उलट जर विचार करायचा असेल, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा जो अंधारा भाग वाढत जातो, आपण कृष्ण धवलमध्ये कृष्ण म्हणजे अंधार, काळा रंग म्हणतो, तसं पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या 15 दिवसाला कृष्ण पक्ष म्हणतात. पण या प्रश्नाचं उत्तर येणार आहे शुक्ल पक्ष. ओके. जाता जाता तुम्हाला मी कृष्ण पक्षाचं सुद्धा सांगितलेलं आहे, ट्रिकसुद्धा सांगितलेली आहे. पांढरा आणि अंधार लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, या स्लाइडमधील प्रश्न क्रमांक 4 आहे. पृथ्वीवरील सजीवांचे अस्तित्व हे प्रामुख्याने कोणत्या आवरणाच्या एकत्रित वावरामुळे शक्य होते, ज्याला आपण जीवावरण म्हणतो? तर याचं उत्तर आहे शिलावरण, जलावरण आणि वातावरण. या तिन्ही आवरणांचं मिळून तिथं जीवावरण तयार होत असतं. तिन्ही आवरणांचं मिळून काय होत असतं? जीवावरण तयार होतं. ओके. या तिन्ही आवरणात एकत्रित वावर असतो जीवावरणाचा, म्हणजेच प्रत्येक प्राण्यांचा, वनस्पतींचा या तिन्ही आवरणामध्ये समावेश असतो. चला, प्रश्न क्रमांक 5 या स्लाइडमधील जलचक्रामध्ये पाण्याचा प्रवास आणि अवस्थांतर कोणत्या योग्य क्रमाने होतो? तर बघा, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी. आधी पाण्याचं बाष्पीभवन होतं, मग ते वाफ हलकी असल्यामुळे वर जाते, ढग बनते. पुन्हा त्या ढगाला जेव्हा थंडावा मिळतो तेव्हा त्या वाफेचं पाण्यात रूपांतर होतं आणि पर्जन्य पडतो. त्याला पाण्यात रूपांतर होणे याला संघनन असे म्हणतात. ओके. हा प्रवास आहे म्हणून पर्याय सी. प्रश्न 6 यातील वाहत्या वाऱ्यामुळे पवनचक्कीची पाती फिरतात, कोणत्या ऊर्जेचा वापर होतो? तर याचं उत्तर आहे गतिज ऊर्जा, कारण गतीमुळे निर्माण झालेली गतिज ऊर्जा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7 सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणाचे महत्त्व स्पष्ट करताना जर बहुतांश लोकांनी बस किंवा रेल्वेने विना तिकीट प्रवास केला तर याचा कोणता दूरगामी परिणाम होईल?
तर बघा, सार्वजनिक जीवनामध्ये प्रामाणिकपणेचे महत्त्व स्पष्ट करताना अनेक लोकांनी जर विना तिकीट प्रवास केला तर कोणता दूरगामी परिणाम होणार आहे. तर बघा, प्रवाशांच्या वेळेची पैशाची बचत होईल, हे चुकीचं आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोट्यात जाऊन अंतिमतः बंद पडू शकेल. आणि तिसरं काय, तिकीट तपासणीचे काम कमी होऊन प्रशासनावर ताण येणार नाही. देशातील इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होईल, हे सुद्धा येणार नाही. तर पुढे काय, तिकीट तपासणीचे TCचे काम कमी होऊन प्रशासनावर ताण येणार नाही. तर बघा, सी तर शक्यच नाही आहे. आणि राहिलं बी पर्याय, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोट्यात जाऊन अंतिमतः बंद पडू शकेल, म्हणून हा पर्याय योग्य असणार आहे. ओके, चला पुढील 8वा प्रश्न आपण पाहूयात. भारतामध्ये दूरदर्शन प्रसारण आणि संदेश वहनासाठी प्रामुख्याने कोणत्या कृत्रिम उपग्रहाचा वापर केला जातो? तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे इनसॅट, इंडियन नॅशनल सॅटेलाईट, हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. इंडियन नॅशनल सॅटेलाईट इनसॅट या कृत्रिम उपग्रहाचा वापर केला जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, शरीरातील रक्तामधून सर्व अवयवापर्यंत ऑक्सिजन वाहून नेण्याच्या महत्त्वपूर्ण कार्यात कोणत्या खनिजाचा उपयोग होतो? तर त्याचं उत्तर आहे लोह, आयर्न या खनिजाचा उपयोग होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10वा या ठिकाणी आहे, मानवी पचन संस्थेमध्ये अन्नाचे पचन करणारी अन्ननलिका शरीराच्या कोणत्या अवयवापासून सुरू होऊन कुठे संपते? तर बघा, अन्ननलिका इथं दाखवलेली आहे. तोंडापासून सुरू होऊन ती गुदद्वारापर्यंत संपते, म्हणजेच याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, तोंड ते गुदद्वार. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 11वा तुमच्यासमोर आहे, धूम्रपानामुळे सिगारेटमधील कोणता घातक पदार्थ वायुकोशांच्या आतील बाजूला चिकटून राहतो, ज्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे धुरातील कणांचा चिकट थर जो आहे तो वायुकोशाच्या आतील भागाला चिकटून राहतो आणि त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. बघा, इथं दाखवलेलं आहे धुरातले कण चिकटल्यामुळं त्या फुफ्फुसाचा रंगसुद्धा बदललेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12वा या ठिकाणी आहे, खालीलपैकी कोणता रोग कीटकामार्फत न पसरता थेट शरीर संपर्कामुळे होतो? त्याचं बरोबर उत्तर आहे नायटा व खरूज. नायटा व खरूज. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 13वा या स्लाईडमधील शेवटचा प्रश्न, बालकांना जन्मल्यानंतर दिली जाणारी त्रिगुणी म्हणजे DPT लस कोणत्या 3 अत्यंत घातक रोगावर प्रतिबंधक म्हणून कार्य करते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात. त्याला बघा, इथं दिले D फॉर घटसर्प, W उफिंग म्हणजे डांग्या खोकला आणि धनुर्वात या 3 रोगावर DPT त्रिगुणी लस दिली जाते. लक्षात ठेवा, घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात DPT त्रिगुणी लस. तर अशा पद्धतीने आपण 3 स्लाईडमध्ये 13-39 प्रश्नांचा सराव केलेला आहे. आता शेवटचे 17 प्रश्न आपण पाहूयात आणि आपले टोटल 56 प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतील. ओके, काही प्रश्न जरी रिपीट झाले असतील तर सराव म्हणून असू द्यात, काही नवीनसुद्धा प्रश्न येत असतात, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खाली, आपली पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेने फिरते? आपली पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेने फिरते? तर आपली पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. कुठून फिरते? स्वतःभोवती म्हटले बरं का, स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ओके, प्रश्न क्रमांक 2 या स्लाईडमध्ये विचारलेला आहे, शिलावरण, जलावरण, वातावरण यामध्ये आढळणाऱ्या सजीवांच्या परिसरास काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे जीवावरण. तर तिन्ही आवरणामध्ये आढळणाऱ्या सजीवाच्या काय म्हणतात, सजीवाच्या अस्तित्वास जीवावरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी तुमच्या समोर आहे, जलचक्राच्या प्रक्रियेत
वाफेचे पुन्हा पावसात म्हणजेच पाण्यात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्याला संघनन असे म्हणतात. म्हणजेच वाफेचे पाण्यात रूपांतर होणे याला संघनन म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, सार्वजनिक वाहतुकीने बस रेल्वेने विना तिकीट प्रवास केल्यास कोणता परिणाम होईल? तर वाहतूक व्यवस्था तोट्यात जाऊन वाहतूक बंद पडेल, म्हणून विना तिकीट प्रवास करणे चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 5, मुलांना वाढीसाठी सकस अन्न देणे आणि मुलींना मात्र कमी अन्न देणे हे कशाचे उदाहरण आहे? तर स्त्री पुरुष भेदभाव आणि अन्याय याचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 6, 5000 वर्षापूर्वी किंवा पूर्वीच्या काळी नकाशांचा मुख्य उपयोग कशासाठी होत असे? तर बघा, 5000 वर्षापूर्वी नकाशाचा उपयोग युद्धासाठी आणि डावपेच आखण्यासाठी केला जायचा. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी आहे, नकाशात एखाद्या प्रदेशाची उठावदर्शक रचना म्हणजेच उंची आणि खोली अचूक दाखवण्यासाठी सर्वात आधुनिक पद्धती कशाचा वापर केला जातो? तर आधुनिक पद्धतीमध्ये उठावदर्शक रचना दाखवण्यासाठी कृत्रिम उपग्रहांचा वापर केला जातो. कृत्रिम उपग्रहाचा आर्टिफिशियल सॅटेलाईटचा वापर केला जातो. ओके. प्रश्न क्रमांक 8, अन्न पचनाचे काम सुरळीत होण्यासाठी आणि अन्न पुढे सरकण्यासाठी शरीराला कशाची नितांत गरज असते? तर अन्न पचन होण्यासाठी आणि पुढे सरकण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज असते. पाणी पिणे खूप गरजेचं आहे. ओके. प्रश्न क्रमांक 9, शरीरात पुरेसे पाणी न गेल्यास पचन संस्थेवर काय परिणाम होतो किंवा कोणता त्रास उद्भवू शकतो? जर आपण पुरेसे पाणी न पिल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवू शकतो. ओके. प्रश्न क्रमांक 10, हिवतापाच्या म्हणजेच मलेरियाचा प्रसार प्रामुख्याने कोणत्या कीटकामुळे होतो? याचं उत्तर आहे डास. डासांमुळे हिवतापाचा किंवा मलेरियाचा प्रसार होत असतो. प्रश्न क्रमांक 11, नायटा आणि खरूज हे आजार कोणत्या गटामध्ये येतात? तर नायटा आणि खरूज हे संसर्गजन्य रोग आहेत, संपर्काने पसरणारे रोग आहेत, म्हणून यांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 12, तुमच्या घरात किंवा परिसरात एखाद्या संसर्गजन्य आजाराची लागण झाल्यास तुम्ही सर्वात प्रथम कोणती कृती कराल? तर बघा, संसर्गजन्य रोगाची लागण झाली कळली की आरोग्य खात्याला तात्काळ माहिती द्यायची, जेणेकरून आरोग्य खाते त्या संसर्गजन्य रोगाचा प्रसार होण्यास थांबवण्यासाठी एक प्रभावी उपाय राबवू शकतील. प्रश्न क्रमांक 13, हजारो टन वजनाचे अवकाशयान अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? तर अग्निबाणाचा किंवा रॉकेटचा उपयोग केला जातो. ओके. प्रश्न क्रमांक 14, सध्या वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे म्हणजे CO2चे प्रमाण का वाढत आहे? तर इंधनाचे ज्वलन आणि मोठ्या प्रमाणावरील जंगलतोड यामुळं CO2चे प्रमाण वाढत आहे. प्रश्न क्रमांक 15, भारतातून संदेश वहनासाठी आणि दूरदर्शनवरील थेट कार्यक्रमासाठी कोणत्या कृत्रिम उपग्रहाचा वापर केला जातो? तर बघा, भारतातून संदेश वहनासाठी आणि दूरदर्शनवरील थेट कार्यक्रमासाठी इनसॅट या कृत्रिम उपग्रहाचा वापर केला जातो. इनसॅट म्हणजे इंडियन नॅशनल सॅटेलाईट या कृत्रिम उपग्रहाचा वापर केला जातो. हे लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवा, परीक्षेला येण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 16, नारायणपेठ, पटोला, कांजीवरम ही भारतीय वस्त्रामधील कशाचे प्रसिद्ध प्रकार आहेत? तर त्याचं बरोबर उत्तर आहे साड्यांचे प्रकार.
आणि या स्लाईडमधील शेवटचा आणि या व्हिडिओचा पण शेवटचा प्रश्न आहे, लहान मुलांना विविध आजारापासून वाचवण्यासाठी लसीकरण का केले जाते? याचं उत्तर आहे पर्याय बी, शरीरात आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून पूर्व काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लसीकरण केलं जातं. तर आपण 56 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. तुम्हाला जरी हे प्रश्न उत्तर सोपे वाटत असतील तर या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून नवीन प्रश्नसुद्धा तयार होऊ शकतात. उदाहरण DPT कोणत्या रोगासाठी आहे, किंवा त्रिगुणी लसमध्ये कोणकोणते रोग येतात, इनसॅटचा लॉंग फॉर्म काय, असे वेगवेगळे प्रश्न तयार होऊ शकतात. म्हणून याला सोपा भाग असं न पाहता जाणीवपूर्वक अभ्यासा. 5वी परिसर अभ्यास भाग 1 या पाठ्यपुस्तकावर आधारित जवळपास 100 ते 120 प्रश्नांचा सराव आपण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हा घटक पूर्ण होईल. हा 5वी परिसर अभ्यास भाग 2 व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. हे 56 प्रश्न तुम्ही सहजपणे ऐकून लक्षात ठेवू शकता. ओके, थँक्यू.